आप सभी को प्रणाम, सलाम, प्यार। आप लोग देख रहे हैं वेलकम न्यूज़ चैनल और मैं हूं संजीव कुमार पांडे। अभी मैं एक सोशल वर्कर, समाज सेवक और बहुत ही सरल, सत्य और शांति की मूर्ति इन्हें कहेंगे हम, रुपेश सेठ जी इनका नाम है। अभी जुहू में आया हूँ, उनका राष्ट्रीय कार्यालय है। एक बढ़िया सोशल वर्कर के साथ साथ ऐसे भी आप लोग देखे होंगे अपने भारतवर्ष में बहुत से सोशल वर्कर यानी समाज सेवक आगे चल के उनका राजनीतिकरण माने राजनीति के स्टेज पर जा कर के समाज को सोशल अति करते हैं, सेवा करते हैं। तो आइए मैं रुपेश सेठ जी से जानना चाहता हूं कि अपना परिचय हमारे चैनल में दीजिए। जी, जय शिवराय। माझ्या पक्षाचं नाव आहे सनई छत्रपती शासन पक्ष। नामदेवरावजी जाधव हे आमचे अध्यक्ष आहे, वर्गीस साहेब हे आमचे अध्यक्ष आहेत। ह्या दोघांनी मिळून ह्या पक्षाची स्थापना केली। आम्ही करप्शनच्या विरोधात आहे। आम्ही पक्ष स्थापन केला नगरसेवक, आमदार, खासदार बनायचं आहे किंवा बनवायचं आहे म्हणून नाही। हे जे अत्याचार होत आहेत या अत्याचारवर आपल्याला थांबून चांगल्या प्रकारे आपला जो हक्क आहे तो परत भेटला पाहिजे म्हणून आपण हे केलेले आहे। नामदेवराव जाधव साहेब हे एक एज्युकेटेड व्यक्तिमत्व आहे। जिजामाता ह्यांच्या परिवारात नाहीत। 49 पुस्तकं लिहिली आहेत, सगळे हिट पुस्तकं आहेत त्यांची। इलेक्शनमध्ये यायचं कारण फक्त एकच होतं की ज्या प्रकारे ते दूषित बघत होते सगळं काय, आणि दिवसेंदिवस म्हणजे बाहेरची लोक येऊन मारवाडी, गुजराती, यूपी, बिहार, पंजाब हे ते सगळे येऊन आपल्या मराठी माणसाला संपवायचा प्रयत्न करतात। मी मारवाडी आहे, पण मी मारवाडी स्वतःला म्हणणारच नाही, मी मराठी मारवाडी आहे। माझा जन्म इकडं झाला आहे, माझं घर इकडं आहे, मी राहतो इकडं, मी खातो इकडं, मी पितो इकडं, माझं सगळं काही इकडं आहे। मला मराठी तुम्ही काही विचारा, मी काही पण सांगायला रेडी आहे। आजपर्यंत एवढी वर्ष होती, मग ती कुठल्या पण पक्षाकडे असो, आजपर्यंत सगळ्यांनी सांगितलं SRA केले, आम्ही म्हाडा केलं, सगळं केलं। आज मी सगळ्या लोकांना प्रश्न ह्यांच्यामार्फत सांगतो, SRA म्हाडामध्ये तुम्ही जावा। आज 50% फ्लॅट जैन गुजराती बिल्डर लोकांनी बांधलेले आहेत, विकलेले आहेत परस्पर, आणि ते आज भाड्याने दिलेले आहेत। ज्यांची गरज खरं मराठी माणसाला राहायची आहे, त्यांचा अधिकार मराठी माणसाचा आहे, पण आज ती लोक तिथं राहू शकत नाही का, तर ती विकली गेली, ती भाड्याने दिली आहेत। आत्ता मला शासनाला सांगायचं आहे, आम्ही निवडून आल्यावर तर आम्ही तर करणारच, पण 100% आम्ही सगळीकडे उभे नाही म्हणून आम्हाला माहिती आहे की आमची वन साईड सत्ता येणार नाही, पण आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करणार जेवढा होईल तेवढा। पण शासनाला करावं लागणार की ज्यांनी भाड्याने चढवलेत ते सगळ्यात पहिले त्यांच्याकडनं काढून घेणे, आणि जे जिथं ज्यांना गरज आहे सगळ्यात पहिली त्यांना देणे। आणि जेवढे पण पोलीस वर्ग आहे जे आज एवढी मेहनत करत आहेत इमानदारीने, पण त्यांना कोण संरक्षण देत नाही, ती घरं त्यांना द्या। पोलीस चाळ बांधतायत, हे करतायत, ते करतायत, त्यांना पण अधिकार आहे सामान्य माणसांमध्ये राहायचा। आज आपण त्यांचे पण अधिकार घेत नाही आहेत, लावले काय आपण। आणि आज ट्रॅफिक पोलीसला जसा आपण कॅमेरा, वेब कॅमेरा दिला आहे की कॅमेरा बघूनच करायचं, माझं म्हणणं आहे तसं नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्यांना वेब कॅमेरा द्या, सगळ्या पोलीसवाल्यांना द्या की काय करतायत दिवसभर रुटीन हे त्या कॅमेऱ्यामध्ये दिसलं पाहिजे। करप्शनच एका मिनिटात बंद होईल। एका मिनिटात करप्शन बंद करायचं एकच सोपं का, म्हणजे एकच उत्तम का, हे कॅमेरा सगळ्यांना वेब कॅमेरा द्या, करप्शन बंद होणार सगळं काय। आज पोलीस स्टेशनमध्ये कुठली बाई गेली, काय गेली, ज्याची खरंच गरज आहे घ्यायची कंप्लेंट घेतली नाही जात। आज सगळ्या पोलीस स्टेशनच्या बाहेर, पोस्ट ऑफिसच्या बाहेर, सगळ्या चौकात जिथं जिथं शाखा आहे, ज्या ज्या पक्षाचे निवडून येत आहेत नगरसेवक, तिथं कॅमेरे लावा। जे कनेक्ट असणं डायरेक्टली सगळीकडे एक ठिकाणी, तिथं तिची कंप्लेंट घेतली गेली नाही किंवा तिला जी काय अडचण असेल ती कुठं सांगू शकत नसेल, त्या कॅमेऱ्यावर सांगून निदान आपण ऐकून तिच्या त्या प्रश्नाला मार्ग लावू शकतो। त्या टाईमला आपण अवेलेबल नसेल, ऑफिस कार्यालय बंद असेल किंवा काय पोलीस कंप्लेंट घेत नसेल काही कारणामुळं, तर निदान ती कंप्लेंट दुसरा कोणतरी बघून सगळीकडे फिरून त्या बाईला किंवा त्या व्यक्तीला कोणाला पण न्याय भेटेल।
उद्या कॅन्डल मार्च काढून हा त्याचा फायदा नाही. KG to PG शाळेंमध्ये करप्शन बघा किती आहे, फियांमध्ये करप्शन बघा किती आहे. आज फिया डेव्हलपमेंटच्या नावाखाली 20% डेव्हलपमेंट, 80% फीज असतात, 40% शासन देते, पण 100% आज स्टुडंट्सकडनं घेतले जातात. आई वडील काय करणार त्या टेन्शनमध्ये? पोरांना भेटू शकत नाही, नीट शिक्षण दिलं जात नाही आहे, शाळा व्यवस्थित आहेत का नाही हे माहीत नाही आहे, कुठनं काय करणार? आज तुम्ही अजमल कसाबची केस घ्या. अजमल कसाबच्या केसमध्ये कसं काय हीच गाडी सापडली यांना? 93मध्ये हे झालं, काय झालं? या सगळ्या जुन्या केसेस आज कुठं गेल्या? सगळे मोठमोठे नेते गेले कुठं? आज आपण या सगळ्यांना बाजूला ठेवू, पण येणाऱ्या नवीन पिढीवर पण आपल्याला काय हेच घडवायचं आहे का? त्यांना आपल्याला अतिरेकी हेच दाखवायचं आहे का शिक्षण दाखवायचं नाही त्यांना आपल्याला? आज बुलेट ट्रेनचं काम चालू केलं आहे. बुलेट ट्रेनचं काम इकडनं BKCमधनं चालू केलं आहे तुम्ही. आज जिथं तो संपणार आहे, गुजरातचं ते गावाचं नाव आत्ता मला आठवत नाही, ते पूर्ण मोकळं असल्यामुळं तिकडनं चालू करून असं आलं पाहिजे. तर जिथं गर्दी आहे, जिथं सगळं काय आहे, तिथं काय करत नाही तुम्ही. आणि इथं आज आमचे सगळे रस्ते खोदलेत, पाणी खराब आहे, सगळं काय. आज सगळीकडे जाऊन आज आमचं सगळं रोगराई सगळं आणलं. आणि काय वरनं सांगतात आम्ही 10 लाखाचं तुम्हाला इन्शुरन्स दिलेलं आहे. अरे तुम्ही आम्हाला मारताय, 10 लाख रुपये पुरतायत कुठं? आणि किती टक्के लोकांना माहिती आहे 10 लाख? फुले योजना किती टक्के लोकांना माहिती आहे? किती लोकांना तुम्ही जाऊन सांगताय किंवा करताय? आज स्वतः रस्ते खोदतायत, घाण हवा येते, लहान पोरं ती घाण श्वास घेत आहेत, फुफ्फुसांमध्ये त्रास होत आहेत, हृदयविकार होत आहेत, हॉस्पिटलमध्ये जात आहेत, मरत आहेत, ह्युमन ट्रॅफिकिंग होती आहे, पोरीची पोरी गायब होत आहेत. कोण लक्ष गेलं आहे, कोण नाही. आज होम मिनिस्टर जेलमध्ये जाऊन बसतोय. तर आज पक्ष या नेत्या लोकांकडे विश्वास ठेवायचा कसा? सगळ्यात पहिली ह्यांच्याकडनं लिहून घ्या की आज आम्ही सपोज अलायन्स केला यांच्याबरोबर, तर पुढची 5 वर्ष आम्ही यांच्याबरोबरच राहणार. हे कोण आहे? कोण करून घेणार यांच्याकडनं? आपण नाही तर कोण? आणि कुठला नगरसेवक आपला मालक नाही, कुठला आमदार आपला मालक नाही, कुठला खासदार आपला मालक नाही. हे आपले नोकर आहेत, आपण पगार देतोय. आणि कुठला नगरसेवक आमदार खासदार 4 वेळा 5 वेळा निवडून आला तर त्याला पगार 4 वेळा 5 वेळा द्यावा लागतो का? एका पगारात नाही होते त्याचं. 4 वेळा निवडून आला तर 4 वेळा पगार का द्यायचा आहे त्याला? काय गरज आहे त्याला द्यायची पगाराची? तेवढ्यातच घर चालतं ना. आता पोलीसवाल्यांनी एका आरोपीला आणलं, दुसऱ्या आरोपीला आणलं, मग त्याला पण द्या पोलीसवाल्याला 2 पगार. 4 आरोपी पकडून आणले, 4 पगार करा. आमदार खासदारांना का पाहिजे या सुविधा? आणि सगळ्यांना वेबकॅन द्या. दिवसभर काय काम करतोय जनतेला कळून द्या. दुसऱ्या दिवशी बोर्डावर लिहा की या कामांना आम्ही न्याय दिला आहे, हे काम आम्ही केलं आहे, एवढ्या पोरींचं ॲडमिशन आम्ही केलेलं आहे, एवढ्या पोरांचं आम्ही हे सगळं काय केलं आहे, एवढ्या संडास बांधले आहेत, एवढी साफसफाई झाली आहे, सगळं काय आम्हाला पाहिजे. आणि या इलेक्शन नंतर सनई छत्रपती शासन कोर्टामध्ये तर सगळीकडनं आम्ही PIL टाकणारच, पण जनतेला आम्ही एवढं ताकदवर बनवणार की तो प्रत्येक नगरसेवक आमदार खासदाराला जाऊन विचारणार माझ्या कामाचं काय झालं आणि माझे अधिकार मला पाहिजे. आणि माझ्या अधिकारवर तू निवडून आलेला आहे तर मला हे जर उत्तर तू दिलं पाहिजे. मला तुझे 5-10 हजारचं पाकिट नको आहे. मला माझ्या कामाची गरज आहे, तेवढं मला नीट करून दे बस. आणि एकदा रोड केला किती वर्ष टिकणार ह्याची गॅरंटी मला दे. बाकीचं मला काही अपेक्षा नाही आहे, बाकीचं काहीच नाही. आणि अदानीकरण बंद करा. महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात राहून द्या. गुजराती, मारवाडी, बाहेरचे कुठले UP, बिहारी सगळ्यांनी एकत्र या आणि येऊन मराठी माणसाला जिंकवा. आपण त्यांची रोजीरोटी खातोय. माझं कुठल्या धर्मावर हे नाही क्रोध. आज UPला आल्यावर UPवाल्यांनी करायचं मतदान, मग तिथं महाराष्ट्रीयन असेल तरी त्यांनी UPवाल्याला करायचे. आज हे झालं पाहिजे. आज मुंबई कराचीपर्यंत होती, आज मुंबई छोटी ठेवली आहे. आज आपण संपत इथपर्यंत आलो. आता हे पण संपवायचं आहे का?
तर हे आपण सगळे बाहेरनं जे आपण लोक आलोय आणि फुगट खातोय, आपण लोकांनी ठरवायचं आहे आणि आपण लोकांनी उद्या जाऊन मराठी माणसाच्या नावाच्या पुढं बटन दाबायचं आहे, सनई छत्रपती शासनच्या पुढं बटन दाबायचं आहे, विजयी करायचं आहे आणि छत्रपतींचे विचार हाय तसे आपल्याला जिवंत ठेवायचे आणि हिंदुत्व हे कायम ठेवायचे. जय शिवराय. सुनिए रुपेश सेठ जी, मराठी चांगली गोष्टी है, अच्छा भाषा है, बेहतरीन भाषा है, सारे भाषा भारत का वर्ष अच्छा है. एक आपसे सवाल पूछना चाहता हूँ, कम शब्दों में बताएंगे. कल शिवाजी पार्क में राज ठाकरे बोले, उनका बेटा अमित ठाकरे बोले कि अगर हमारे राज ठाकरे मुख्यमंत्री बनेंगे तो बाहर से ट्रेन आना बंद कर देंगे. फिर राज ठाकरे कल क्या बोले कि हिंदी हमारा भाषा नहीं है, अगर थोपिएगा तो लात मारूंगा. फिर एक मलाई हैं, उनका नाम मैं भूल रहा हूँ, साउथ इंडियन भारतीय जनता पार्टी के बहुत बड़े नेता हैं, उनको उन्होंने बोला. क्या ये सब भाषा, जो इंटरनेशनल शहर है मुंबई, पूरी दुनिया के लोग यहाँ रहते हैं, क्या ये सब भाषा एक राजनेता, एक राष्ट्रीय नेता को क्या सही लगता है? इसे हिंदी में आप बताएं. आप मैं हिंदी में आपको खाली एक ही बात बोलता हूँ. आप राज ठाकरे जी को लेके जो चल रहे हो कि हिंदी, साउथ इंडियन, गुजराती, मारवाड़ी, आज उनके पक्ष में अगर आप जाके देखेंगे ना, घर पे काम करने वाले भी या कुछ ऐसे लोग रहेंगे कि जो मारवाड़ी, गुजराती हमारे जैसे भी सब लोग हैं, उनका कहना एक है, आप इधर आओ, रहो, कामकाज करो, सब कुछ करो, पर मराठी आदमी का जो हक है वो मत छीनो. खाली उनका कहना उतना है. आप जो इधर आके बोलते हो कि हम जय महाराष्ट्र बोलेंगे नहीं, या हम इधर आने के बाद हम क्यों ये करें, तो वो उनका खाली उसके ऊपर विरोध है, बाकी कुछ नहीं. मेरा कहने का और पूछने का मतलब रुपेश सेठ जी ये है कि हिंदी एक राष्ट्रीय भाषा है. एक मिनट, तो मेरी बात को थोड़ा ध्यान से सुनिए. अगर हिंदी से उनको उतना ही विरोध है तो पहले शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान हिंदी इंडस्ट्री बंद करें. आप एक वॉचमैन को मार रहे हैं, एक चलते वाला ऑटो को मार रहे हैं, एक दुकानदार को मार रहे हैं, इस एक सही है क्या? हाँ, ये कम शब्दों में मैं पकड़ता हूँ. बोलिए, आप बोलिए. आज हिंदी भाषा बंद करो करके वो बोल रहे ही नहीं है. उनका कहना क्या है, अगर आपके साथ आप महाराष्ट्र में रह रहे हो तो मराठी के कम से कम आप शब्द नहीं समझ सकते हो तो उसका अपमान भी मत करो. या फिर वो आदमी आया मराठी है तो उसको नौकरी पे रखना चाहते हो तो उसको नौकरी से निकालो भी मत. आज क्या हो रहा है कि यूपी और ये लोग आने के वजह से आज उसका विरोध किया जा रहा है. उनका कहना दूसरा कुछ भी नहीं है. आज साउथ इंडियन मूवीज आज आगे जा रही है, बॉलीवुड उनके कर्मों से वो पीछे जा रहे हैं, सब कुछ है, पर आज हर एक जन मराठी मूवी में आ रहा है, कर रहा है. और मैं एक ही बात आपको बोलेगा, राज ठाकरे अगर आप बोलते हो ये इलेक्शन होने दो, हिंदी का विरोध नहीं है उनको. हिंदी लोगों पे, यूपी बिहारी पे उनका इतना प्रेम है कि वह हमको पता है, पर खाली कहने का मतलब है कि आके अत्याचार मत करो, बस इतना सिंपल है. सही बात है. सही. वो नेशनल चैनल, बड़े बड़े चैनलों पर बोलते हैं कि अगर थोपेंगे. छोड़िए वो सारी बात, अंत में ही बात बताइए अपनी, छोड़िए सारी बात बताइए. अंत में एक और बात पूछना चाहता हूँ, बहुत कम शब्दों में बोलिएगा, कि अभी आजकल सोशल मीडिया का ज़माना है, पूरा हर भिखमंगा से लेकर प्रधानमंत्री तक हाथ में है. संजय राउत का यूट्यूब में देख रहे थे, वो कह रहे थे छत्रपति शिवाजी महाराज मांसाहार करते थे. कम शब्दों में बताइएगा, संजय राउत गलत बोलिए सही, अगर ये बात सही है तो. ये देखो, मैं जैन आदमी हूँ जी. मैं अहिंसा परमो धर्म वाला हूँ. इसके लिए वो चीज़ के ऊपर और इतने बड़े लोगों के ऊपर बात करने के लिए मैं वो लेवल का आदमी नहीं. और मैं जो पक्ष है, सनई छत्रपति शासन पक्ष से बिलोंग करता हूँ, तो वो उनकी सोच है. उनके सोच के आगे मैं कुछ नहीं बोल सकता हूँ. उस वीडियो को मैं भी खंडन करता हूँ, क्योंकि सोशल मीडिया में देखा हूँ, सोशल मीडिया में तरह तरह के बनाया जाता है, झूठ मूठ बनाया जाता है. मैं क्या बोला आपको, वो आदमी को नमस्कार है. वो आदमी के सामने हर एक जन अपने घुटने टेक देता है. मैं वो आदमी के बारे में कुछ बोलना नहीं चाहता हूँ, मैं मेरे पक्ष के बारे में बोलना चाहता हूँ. खाली मैं एक ही बोलेगा, कल के लिए एक बात, कौन सा पक्ष और कौन सा नेता सही बोल रहा है, अच्छा बोल रहा है, मोदी जी अच्छा बोल रहे हैं
क्या शरद पवार जी अच्छा बोल रहे हैं, क्या कौन क्या अच्छा बोल रहा है, वो ध्यान मत देना। ये देखना जो कैंडिडेट के आगे मैं बटन दबा रहा हूँ वो एजुकेटेड है क्या, उसका कैरेक्टर अच्छा है क्या, वो क्रिमिनल तो नहीं है ना, उसका परिवार क्रिमिनल तो नहीं है ना, गलत तरीके से पैसा नहीं कमा रहा है ना, ऐसे आदमी को ही मतदान देना। नहीं तो नोटा करके बहुत अच्छा एक ऑप्शन है अपने पास, वो भी है। बट एजुकेशन ये आने वाला जनरेशन है, और मैं समझता हूँ आज की पीढ़ी ये सब कुछ समझती है कि कौन मांसाहार है वो। ये पुराने लोगों की कहानी है कि 4 नए सब्जेक्ट निकालो, अपने जैसे लोगों को उसके अंदर कंफ्यूज कर डालो, बाद में 4 लोग एक मिलते हैं और ख़त्म हो जाती है। अपने को उसके ऊपर कुछ नहीं करना है। अपने को नगर सेवक ऐसा चुन के लाना है जो पढ़ा लिखा है, जिसका कोई क्रिमिनल से वास्तव्य नहीं है, जो गलत कामों में नहीं है, रात को लेडीज बार में नहीं बैठता है, न जब कुछ गलत कामों में रहता है, बस। अभी आप लोग रुपेश सेठ जी को सुन रहे थे। कैमरामैन शंकर नायडू के साथ मैं संजीव कुमार पांडे, जुहू, मुंबई।